रविवार दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत। भगतसिंह कोश्यारींची टीका। तर शिवरायांच्या भूमीत मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा, कोश्यारींचा राज ठाकरेंना सल्ला। धैर्यशील मोहिते पाटील हेच माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड। भाजपच्या राम सातपुते यांचा गंभीर आरोप। सुरक्षिततेवरून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनाही पत्र लिहिल्याची माहिती। माझ्या आमदाराला कोण मारणार? उत्तम जानकरांची राम सातपुतेंवर टीका। तर कोणी काहीही म्हटलं तरी संबंधितांवर कारवाई होणार, मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रत्युत्तर। चंद्रपूरमध्ये स्टॅम्प पेपरवर करार झाला। मुनगंटीवारांचं चंद्रपूरमधील युतीबाबत वक्तव्य। तर फडणवीसांनी माझ्यावर सत्ता स्थापनेची जबाबदारी दिली होती असंही वक्तव्य। तर मी कधीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही, किशोर जोरगेवार यांचं प्रत्युत्तर। चंद्रपुरात भाजपचा महापौर बसल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांची रील्स व्हायरल। किंग मेकर म्हणत किशोर जोरगेवारांना डिवचण्याचा प्रयत्न। चंद्रपुरात काँग्रेसमधील 2 गटातच एकमत झालं नाही, सत्ता मिळाली नाही याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर इतरांची लाज काढण्यापेक्षा चंद्रपुरात लाज कुणी घालवली हे तपासणं महत्त्वाचं। ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळाली असती तर सत्ता आली असती, सकपाळांचं प्रत्युत्तर। धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार। शिर्डीत धनगर नेते आणि समाज बांधवांची राज्यस्तरीय बैठक पार पडली आहे। राज्यभरातील हजारो धनगर बांधव हे मुंबईत एकवटणार आहेत। एसटी आरक्षणाचा GR हातात मिळाल्यानंतरच आंदोलनाचा शेवट होईल। धनगर नेते दीपक बोराडे यांनी सरकारला इशारा दिला। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। ट्यूमर असलेल्या महिलेला प्रेग्नन्सी रिपोर्ट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मेडिकल कॉलेजच्या निष्काळजीपणावरती निलेश राणेंनी संताप व्यक्त केला। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली। ठाण्यातील विविध समस्यांवरून एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। रस्त्यांसंदर्भातील कामं व्यवस्थित न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, शिंदेंनी अधिकाऱ्यांना हा इशारा दिला।